विद्यार्थ्यांना एक राज्य एक गणवेश हे धोरण स्वीकारून राज्य शासनाने गेल्या वर्षी शालेय गणवेशाचा पुरता बोजवारा उडवला होता. शैक्षणिक सत्र संपत आले तरी विद्यार्थ्यांना गणवेश देता आले नाही. त्यामुळे एक राज्य एक गणवेश हे धोरण रद्द करून यंदा शालेय स्तरावरच गणवेश खरेदीचा निर्णय झाला. कमी कालावधी असतानाही सोलापूरच्या शालेय गणवेश उत्पादकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे आव्हान स्वीकारले. त्यांच्याकडील तब्बल 25,000 कामगारांनी दिवस रात्र एक करून केवळ 2 महिन्यात 22 लाख गणवेश तयार केले. या कामगिरीमुळे सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले. चांगले कापड, मुलांच्या इयत्तेनुसार अचूक माप आणि वेळेत पुरवठा ही उत्पादकांची वैशिष्ट्ये आहेत. जवळपास देशातील बहुतांश गणवेश वितरक आणि राज्यभरातील सर्व शाळा व्यवस्थापन समित्या सोलापूरला येऊन गणवेशाची निवड करतात. उत्पादकांकडे मागणी नोंदवतात. या मोफत गणवेश योजनेत सोलापूरच्या उत्पादकांचा 60% सहभाग आहे. पहिल्या टप्प्यातील एक गणवेश तयार करण्याचे काम पूर्ण झाले. पुढील टप्प्यातील काम शासनाकडून अनुदान जसे येईल त्याप्रमाणे होणार आहे. पुढील गणवेशाचे उत्पादन शासनाकडून अनुदान जसे येईल त्याप्रमाणे होणार आहे. गेल्या वर्षभरात काम नसल्याने कामगार हे बेरोजगार झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने सुधारित धोरण स्वीकारल्याने स्थानिक गणवेश उत्पादकांना आणि शिलाई कामगारांना काम मिळाले. हेच धोरण कायम ठेवून कामगारांवर उपासमारीची आणि बेरोजगारीची वेळ आणू नये अशी मागणी गणवेश उत्पादकांकडून आणि कामगारांकडून केली गेली आहे. गेल्या 2 वर्षांपासून व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट आले होते आणि शिलाई कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. एक राज्य एक गणवेश हे धोरण वगळून यंदा शालेय स्तरावरच गणवेश खरेदीचा निर्णय झाला. या निर्णयाचे गणवेश उत्पादक आणि कामगार यांनी स्वागत केले आणि हे धोरण कायम ठेवावे अशी शासनाकडे मागणी राहणार आहे, असे गणवेश उत्पादक प्रशांत भूमकर म्हणाले.